दरम्यान एक ब्रेकिंग बातमी आपण या क्षणाला पाहूयात। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी एक अपडेट समोर येतेय। पुण्यामधल्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांचा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना फोन करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवडच्या आयुक्तांना फोन केलाय। वैष्णवीच्या 9 महिन्याच्या बाळाचा तातडीने शोध घ्या असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। वैष्णवीच्या पालकांकडे बाळ सुपूर्द करा असे निर्देश दिलेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्तांना सूचना केलेल्या आहेत। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणासंदर्भातील ही महत्त्वाची अपडेट। आरोपींवरती कठोर कारवाई करण्याचेही निर्देश पोलीस आयुक्तांना देण्यात आलेले आहेत। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणासंदर्भातली ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। मनोज, वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणासंदर्भातली ही महत्त्वाची अपडेट आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेत सूचना केलेल्या आहेत। सविस्तर नक्कीच याच्यात आपण बघितलं की पुण्यामध्ये वैष्णवी हगवणे प्रकरण घडलं, त्यावरती आता सूत्रांच्या माहितीनुसार या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी या पोलीस आयुक्तांना फोन केलेला आहे आणि कारवाई होण्यानंतर 9 महिन्याचे आपण जे कुठे आहे याचा तातडीने शोध घ्या आणि त्या आईच्या आता देखील केलेली आहे। करण्याची निर्देश देखील मुख्यमंत्री यांनी दिलेले आहे। या कशा प्रकारे कारवाई केली मानक नजरे ठरणार आहे। अगदी धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। बातमीसंदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये दखल घेतलेली आहे आणि थेट पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांना त्यांनी कॉल केला आणि या प्रकरणामध्ये जो कोण आरोपी असेल त्याला कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत। पोलीस आयुक्तांना त्यांनी फोन केलेला आहे आणि वैष्णवी हगवणे यांचं बाळ आहे, त्या बाळाचा तातडीने शोध घ्या असे निर्देश देखील स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। वैष्णवीच्या पालकांकडे बाळ सुपूर्द करा असे निर्देश पोलीस आयुक्तांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। पिंपरी चिंचवडमधील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये आता राष्ट्रीय आणि राज्य महिला आयोगानं दखल घेतल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतलेली आहे आणि थेट पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांना फोन करत त्यांनी बाळाला पालकांकडे सुपूर्द करा असे निर्देश दिलेले आहेत आणि या प्रकरणामध्ये जो कोणी आरोपी आहेत त्यांच्यावरती कठोरात कठोर शिक्षा व्हावी, शासन व्हावं यासाठी त्यांनी पोलीस आयुक्तांना सूचना केलेल्या आहेत। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये अनेक खुलासे समोर येत आहेत। हुंडाबळी झालेला आहे अशी चर्चा आहे। हुंड्यासाठी पैसे घेण्यात आलेले आहेत आणि हुंड्यासाठी छळ करण्यात आलेला आहे। पिंपरी चिंचवडमधील वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यू प्रकरणामध्ये अनेक खुलासे समोर आल्यानंतर राज्यभरामध्ये तीव्र संताप पाहायला मिळतोय। वैष्णवी हगवणे यांचा कशा पद्धतीने छळ करण्यात आलेला आहे त्याचे फोटो देखील समाज माध्यमांवरती आपण पाहतोय आणि या फोटोनंतर आता महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळलेली आहे। उडारलेल्या आणि शासन निर्णय या सगळ्या प्रकरणामध्ये राज्य महिला आणि राष्ट्रीय महिला आयोगानं दखल घेतल्यानंतर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देखील स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत।